लो मॅच बघितली आजची? कसली भारी मॅच झाली ना. म्हणजे गेल्या वेळी आपली दिल्लीबरोबरची जेव्हा मॅच झालेली तेव्हा ते टाय ब्रेकरमध्ये जो काही ब्लंडर झालेला तो आणि प्रॉबब्ली दिल्ली आणि पुणे हे टेबल टॉपर असल्यामुळे मे बी ही मॅच म्हणजे ना ग्लिम्स आहे फायनलमध्ये काय होणार आहे आणि इफ नॉट फायनल एलिमिनेशनमध्ये काय होणार आहे. म्हणून ह्या मॅचबद्दल ना प्रचंड उत्सुकता होती. आणि पहिल्या 5 मिनटामध्ये आपण जेव्हा त्यांना ऑल आऊट दिलं ना तर तेव्हा असं वाटलं अरे यार ही परत एकतर्फी मॅच होणार आहे की काय. कारण आणि मे बी आशू नाही आहे म्हणून ही एकतर्फी होणार आहे वगैरे. आणि मग अजिंक्य पवार रेडवर आला आणि अजिंक्य पवार म्हणजे ना म्हणजे मला असं नेहमी वाटतं की अजिंक्य पवार म्हणजे ते छोटा पॅकेट बडा धमाका. की जी तेलुगू बरोबरची त्यांची ती रेड होती ती ह्या जन्मामध्ये तरी मी काय कोणी कबड्डी लवर विसरणार नाही. आणि त्याच्यामुळे अजिंक्य पवार ह्यावेळीसुद्धा ही चेंज द एंटायर पिक्चर. म्हणजे कुठे ती 9 पॉईंटची लीड आणि कुठे हाफ टाईम संपताना पुणेरी पलटण 1 पॉईंटने पाठी होतं. आणि मग अशी धाकधूक अरे बापरे आता काय होणार आहे आणि काय नाही. कारण लीड घटत नव्हती. म्हणजे आपले म्हणजे रेडर्स जरी पॉईंट आणत होते तरी डिफेन्सकडनं मिस्टेक्स होत होत्या. त्याच्यामुळे ती अशी 5-6 अशी लीड कंटिन्युअस चालू होती दिल्लीची. त्याच्यामुळे ना मजा सांगू तिकडे टी व्हीवर त्यांची कॉमेंट्री आणि घरामध्ये आमची वेगळी कॉमेंट्री सुरू होती. आमची म्हणजे जास्त करून माझीच. की जसं की पंकज 2दा चेन टॅकलमध्ये कॅच झाले ते तेव्हा असं की अरे यार तू काय करतो आहेस म्हणजे तू डुबकी का नाही नीट मारत आहेस की ते चेन टॅकल करतायत वगैरे म्हणजे वेगळंच आपलं काहीतरी सुरू होतं. आणि म्हणजे ते प्युअर एक्साइटमेंट की म्हणजे इतकं त्या कबड्डीच्या गेममध्ये इन्वॉल्व व्हायला होतं ना की म्हणजे सांगू नाही शकत मी शब्दामध्ये. सो शेवटच्या क्षणापर्यंत एकदम असे हार्मोन्स असे अपडाऊन असे होत होते. आणि अमेझिंग म्हणजे मला खरंच वाटत होतं की आजची मॅच ना परत टाय व्हावी आणि टायब्रेकरमध्ये जावं. त्याच्यामुळे मी सुपर एक्सायटेड होते की जेव्हा टाय झाली तेव्हा म्हणजे मी अगदी मोठ्याने ओरडले वगैरे सुद्धा की अरे वा म्हणून असं. आणि ह्याच्यामध्ये ना 2-3 गोष्टी मला ना खरंच नमूद कराव्याशा वाटतात. एक म्हणजे आदित्य शिंदे. मला परत आदित्यबद्दल असं बोलावंसं वाटतं की म्हणजे अमेझिंग आहे तो ॲज अ प्लेयर ना. तो इतका संयमी आहे कारण हा गेम पूर्ण अग्रेशनचा आहे. अगदी आज तुम्ही कोच सरांना बघितलं तर ते सुद्धा असे हेडकूल आहेत पण आजसुद्धा ही वॉज अग्रेसिव्ह. जेव्हा जोगिंदर सर तिकडे आले कोच टाईमच्या नंतर इट वॉज प्रिटी अग्रेसिव्ह अबाउट इट. बट गोईंग बॅक टू आदित्य म्हणजे तो इतका संयमी आणि शांत मुलगा आहे ना. आणि त्याचं कौतुक अशा करतं आहे की जेव्हा सेकंड हाफमध्ये सुपर टॅकलची सिच्युएशन होती आणि तो कॅच झाला पण त्याने गिवअप नाही केलं. त्याने स्ट्रगल केलं आणि त्याचं स्ट्रगल खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. दुसरं कौतुक मला वाटतं ते अभिनेशचं की जेव्हा अभिनेश ह्या टाय ब्रेकरमध्ये जेव्हा तो गेला तेव्हा असं वाटत होतं की कशाला त्याला पाठवतो आहे आपण. म्हणजे आता आपल्याकडे मोहित आहे सचिनला बोलवा पाहिजे तर पण वाय टू टेक चान्स विथ द डिफेंडर राईट. म्हणजे मला माहिती आहे की अभिनेश एक रेडरसुद्धा आहे पण तरीसुद्धा अशा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये त्याला पाठवणं थोडं रिस्की आहे असं वाटत होतं. म्हणून त्याने परत त्याने सुंदर म्हणजे पॉईंट तिथे तो घेऊन आला. आणि तिसरं कौतुक म्हणजे असलमबद्दल. म्हणजे असलम इज लाईक ॲब्सल्युटली इट्स अ हार्ट. की एक कॅप्टन कसा असावा तो असलमसारखा असावा. की एकदम म्हणजे स्ट्रॅटर्जी त्याच्याकडे आहे. एवढ्या छोट्या वयामध्ये त्याला ते कळतं आहे की गेम कसा खेळायचा आहे आणि जीत आहे ती खेचून कशी आणायची आहे. त्याला ते ना इक्वेशन बरोबर समजते. म्हणजे जरी कुणी म्हणजे खूप लोक म्हणतील आणि सोशल मीडियावर कंटिन्युअस मी वाचत असते तर की तो रेडिंगमध्ये बरोबर करत नाही आहे वगैरे. पण मला नाही असं वाटत. म्हणजे जेव्हा जेव्हा गरज होती जसं की आजसुद्धा जेव्हा टाय ब्रेकरमध्ये त्याने ही मेड शुअर की तो बोनस काढतो आहे आणि जरी तो कॅच झाला तरी त्याने बोनस काढलेला. सो ॲब्सोल्युटली म्हणजे हॅट्स ऑफ टू हिज लिडरशिप स्किल्स अँड द प्रेझन्स ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो ना जो ह्या गेममध्ये खूपच महत्त्वाचा आहे. तर ते त्याच्याकडे हे दोन्ही आहे. सो आता बाकीच्या मॅचेससाठी एवढीच इच्छा आहे की कोच सरांनी ना त्यांची आपली
प्लॅन बी जी टीम आहे त्यांना मॅटवर उतरावं आणि आम्हाला त्यांचासुद्धा गेम बघू दे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा काही काही अतिशय सुंदर खेळाडू आहेत. सो ते कसे खेळत आहेत हे सुद्धा आम्हाला बघायचं आहे, आम्हाला म्हणजे फॅन्सना बघायचं आहे. आणि ऑल द बेस्ट पुणेरी पलटण, म्हणजे परत तुम्हीच ह्यावर्षी कप घ्याल अशी माझी आशा आहे. थँक्यू.